मंडळी, महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोरडवाहू शेतकऱ्यांना पाण्याचा स्रोत तयार करून द्यावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचं अनुदान दिलं जातं. आज तालुकाभरामध्ये या विहिरीची अवस्था बघायला गेली तर जवळपास शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्णतः झालेल्या आहेत, काम पूर्ण झालेत, मात्र त्यांचे बिलं अद्याप मिळालेले नाहीत आणि यामुळे कुठंतरी शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. कारण शेतकऱ्यांपाशी जे असलेली थोडीफार जी रक्कम होती, जी जमापुंजी होती, त्यांनी त्या विहिरीमध्ये गुंतवणूक केली. ज्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांनी उसनवारी केली, पाहुण्यारावण्याकडून पैसे घेतले आणि या शेतीच्या कामासाठी आणि या विहिरीच्या कामासाठी या शेतीमध्ये गुंतवलेत, विहिरीमध्ये गुंतवलेत. मात्र प्रशासनाच्या जाचकाटीमुळं या विहिरीचे बिलं निघायला मोठी अडचण येत आहे. 8 दिवसाला या विहिरीचं मस्टर निघणं अपेक्षित असताना जाचकाटी आणि काही तांत्रिक अडचणी सांगून मात्र शेतकऱ्याची पिळवणूक होताना या ठिकाणी दिसून येत आहे. मी ज्या आज गावामध्ये आहे, अहमदपूर तालुक्यातलं हे लिंगदाळ गाव आहे आणि या लिंगदाळ गावामधले काही शेतकरी ज्यांनी या विहिरीचा लाभ घेतला ते माझ्यासोबत आहेत. नेमकं यांच्या काय अडचणी आहेत आणि या विहिरीचे बिलं निघण्यासाठी कोणते अडथळे या ठिकाणी निर्माण होत आहेत ते आपल्याला सांगणार आहेत. माझा परिचय विठ्ठल मारुती पुलगुर्ले, राहणार लिंगदाळ येथील शेतकरी असून माझ्या शेतामध्ये विहीर शासनामार्फत मंजूर झाली. मग मंजूर झाल्यानंतर शासनाने मजुराच्या ह्याच्यावर बिल काढण्यासाठी मग हे केले. रोजगार हमी योजनेतून मंजूर झाली. मग ते रोजगाराच्या ह्याच्यानुसार आम्ही केली, मग विहीर पूर्ण कंप्लीट केली. मग विहीर कंप्लीट झाल्यानंतर पहिल्या वर्षी मजुराच्या नावावर बिलं 50,000 निघाले 1 वर्षामध्ये. आणि निघाले तर ते कसे काही निघाले, काही पुन्हा ते मस्टरच ही झालं, कॅन्सल झालं म्हणले. कोणाचं काही तर हीच कॅन्सल तीच कॅन्सल म्हणून 2 वर्ष झाले आत्तापर्यंत. विहीर कंप्लीट होऊन आता 2 वर्ष होऊन गेले तरी बी आणि शासनाचे बिल आम्हाला मिळालेलं नाही. कडं टाकलं, कड्याचंही बिल नाही. हे असं शासनाचे धोरण. आणि आम्ही दुसऱ्याचे व्याजी पैसे काढून विहीर तर कंप्लीट केली. आता ते पैसेच मिळायला तयार नाहीत. शेतकऱ्याच्या फायद्याची काहीच नाही. मजूर बी पैसे नावावर गेले की लवकर पैसे देणार आणि शेतकऱ्याला काहीच नाही. शेतकऱ्याच्या फायद्याचीच नाही योजना. 8 आहेत आता या आमच्याबरोबरचे. आमच्या गावातील 8 लोक आहेत आणि 8 शेतकरी आहेत. तर शासनाकडं मागणी की बाबा शेतकऱ्यांतर विहीर कंप्लीट केलेली आहे. विहीर कंप्लीट केलेली बघून तरी कमीत कमी शासनानं बिल टाकून हे करावं, सहकार्य करावं. जवळजवळ आता 3रा वर्ष संपत आलेला आहे. 2 वर्ष झालं. 2 वर्षामध्ये 48,000 50,000 अशी बिलं निघालेली आहेत. काही जणांचे 20,000 पण निघालेले आहेत बिलं. आता माझं स्वतःचं 20,000 बिल निघालेलं आहे फक्त. कारण खातं लिंक झालंच नाही, काहीतरी नेटचा प्रॉब्लेमच आहे, कुठलं काहीतरीच आहे, KYCच नाही, असे कारणं सांगून बिलं आमची काही पडलेली नाहीत. 21-22,000पर्यंत माझे बिल पडलेलं आहे. इतर शेतकऱ्यांचं काही 40-50 कुणाचं कसं पडलेलं आहे. पण 50,000च्या वर एकाचंही बिल पडलेलं नाही. आणखीन आपलंच नाही, अहमदपूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हेच चालू आहे. जमिनीच्या ह्याच्यावर आहे. त्याचं गुंतवणूक करणं म्हणजे जर समजा जमीन जर पक्की असेल तर त्याला थोडंफार कमी खर्च 4-5 लाख असं होतं. आणि ज्याची काळी जास्त आहे त्यांना 8 लाखापर्यंत खर्च येते. शासन जे देते 4 लाख, आता मंजुरी झालेली 5 लाख, आमचे 4 लाखामध्ये झालेले आहे. त्याच्यापैकी फक्त कुणाला किती असे पडलेले आहेत थोडेफार. परंतु शासन असं करते की आंधळं दळते कुत्रं पीठ खाते, ह्या प्रकार झालेला आहे. कारण शासन वरून भरपूर योजना देते पण एकाचंही निघत नाही बिल. आता नियमार असं करतात की शेतकरी आता विहिरी तर कंप्लीट झालेली आहे आणि मजुरांना शेतात आणून त्यांचं 2 टाईम जे फोटो घ्यायचे काम होऊन गेलेलं आहे. आणि मजूर येणं, इथं फोटो काढणं हे तर शक्य नाही. आता पण त्याला परत शासनाने मजुरी दिली नसल्यामुळं आम्हाला स्वतःला मजुरी रोजगारांना देऊन विहिरी पूर्ण करून घ्यावं लागल्यात. आणि स्वतःचे पैसे आमच्याजवळ तर काय नाहीत. बँकेचे कर्ज काढलेले आहेत ते तर आहेतच, दुसरे पण इतर मार्गातून आम्ही व्याजी काढून पैसे विहीर कंप्लीट केलेले आहेत. आमच्याकडून पण ठरलेलं आहे. आम्ही पण जाऊन सहकार मंत्र्यांना जाऊन सगळ्यांनी बोलून प्रयत्न करू
आता त्यांनी काय करतात ते त्यांच्यावर अवलंबून आहे. आता जसं टप्प्याटप्प्यानं जर शेतकऱ्याची विहीर बघितली खोदकाम केलेलं असताना तर टप्प्याटप्प्याने बिल शेतकऱ्याच्याच नावावर टाकलं तर योग्य राहील. जसं स्वतंत्र योजना हां स्वतंत्रच योजना झाली तर शेतकऱ्याच्या फायद्याची होईल आणि शेतकऱ्याचा त्याला लाभ बी होईल. जसं ही योजना त्या असं पद्धतीने- शासनानं काहीतरी शेतकऱ्यांना पण सहाय्य केलं पाहिजे, कारण इतके वर्ष झालं विहिरी कंप्लीट झालेल्या आहेत. शासनाने एक केलं पाहिजे की शेतकऱ्याच्याच खात्यावर पैसे पूर्ण टाकलेले तरी चालतील. कामाच्या आधारावर पैसे टाकावं शेतकऱ्याच्या खात्यावर, असं मागणी आहे आमची. तर या होत्या शेतकऱ्यांनी दिलेल्या, या विहिरीच्या लाभधारकांनी दिलेल्या प्रतिक्रिया. आणि यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या भूमिकेकडे कसं बघणार आहेत आणि या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आलेल्या या ज्या अडचणी आहेत, ज्या योजनामुळे झालेल्या शेतकरी आज हवालदिल आहे, याकडे कोणी लक्ष देणार आहे का, याकडे आता पाहणं औचित्याचं ठरणार आहे. ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, लातूर.